तर मित्रांनो, आता आपण जेनेटिक कोड बघूया. तर जेनेटिक कोड आपण दरवेळी म्हणतो की डीएनए मधली जी इन्फॉर्मेशन पास केली जाते एमआरएनए मध्ये आणि एमआरएनएचं प्रोटीन बनलं जातं. तर प्रोटीन जे बनतं ते एका 20 अमायनो ऍसिड्सनी बनलेलं असतं. म्हणजे टोटल नंबर ऑफ अमायनो ऍसिड्स जे प्रेझेंट असतात ते 20 असतात. मग त्याची जी संख्या आहे ती कमी असू शकते किंवा जास्त असू शकते. काहींमध्ये फक्त 4 प्रकारचेच अमायनो ऍसिड्स इन्व्हॉल्ड असतात, काहींमध्ये 5, काहींमध्ये टोटल 20 अमायनो ऍसिड्स असेही असू शकतात आणि असा एक प्रोटीन बनतो. पण हा जो प्रोटीन बनतो तो कुठल्या बेसिसवर बनतो, म्हणजे कोड कशाप्रमाणे रीड केला जातो ते आज आपण जाणून घेऊया. आता आपल्याला माहिती आहे 4 प्रकारचे नायट्रोजन बेसिस असतात, ATGC. जर तसं आपण बघितलं तर 20 प्रकारचे अमायनो ऍसिड्स असतात आणि फक्त 4 प्रकारचे नायट्रोजन बेसिस असतात. जर 4 प्रकारचे नायट्रोजन बेसिस असतात आणि प्रत्येकाला एक एक नायट्रोजनला जर एक अमायनो ऍसिड आपण असं कन्सिडर केलं तर फक्त 4 अमायनो ऍसिड्स आपण बनवू शकतो, 20 नाही बनवू शकत. सो हे कसं पॉसिबल आहे की 20 अमायनो ऍसिड्स आर एन्कोडेड, 20 अमायनो ऍसिड्स कोडेड फॉर्म मध्ये असतात फक्त 4 प्रकारच्या नायट्रोजन बेसिस मध्ये. तर याला डिकोडिंग केलं होतं फ्रान्सिस क्रिकने आणि त्याला यूज केला होता त्यांनी कोडॉन. म्हणजे हे जे नायट्रोजन बेसिस असतात याला कोडॉन म्हणलं जातं. म्हणजे एका कोडेड स्ट्रक्चर मध्ये ते इन्क्रिप्टेड असतात. सो याला कोड वर्ड्स असंही म्हणलं जातं. जर आपण बघितलं, जर एक नायट्रोजन बेस एक अमायनो ऍसिड बनवू शकतो तर फक्त 4 प्रकारचे अमायनो ऍसिड्स आपण बनवू शकतो. जर आपण कॉम्बिनेशन केलं, दोन नायट्रोजन बेसिसचं जर कॉम्बिनेशन केलं तर 2 टू द पॉवर 4 तर 16 प्रकारचे अमायनो ऍसिड्स आपल्याला मिळतील. पण आपल्याकडे फक्त 20 आहेत आणि आपल्याकडे फक्त 16 बनतात आहे. तिसरं जे कॉम्बिनेशन आहे, कॉम्बिनेशन ऑफ 3, ATG ATG ATG. ओके, सो 3 प्रकारचे नायट्रोजन बेसिस जेव्हा आले 3 टू द पॉवर 4, 3 रेज टू 4, तर 64 वेगवेगळे अमायनो ऍसिड्स आपण बनवू शकतो. सो फ्रान्सिस क्रिक म्हणाला की हा जो कॉम्बिनेशन असू शकतो तो ट्रिपलेट असू शकतो, ना की डुप्लिकेट किंवा सिंगल. फ्रान्सिस क्रिकच्या डिस्कवरी नंतर जेव्हा त्यांनी डिस्कवर केलं जेनेटिक कोड हा एक ट्रिपलेट आहे म्हणून, ते डिस्कवरी नंतर निरेनबर्ग आणि मॅथाई यांनी एक mRNA, आर्टिफिशियल mRNA प्रोड्यूस केला लॅब मध्ये, ज्यामध्ये फक्त युरॅसिल होता. म्हणजे युरॅसिल असा एक स्ट्रॉंग स्ट्रेच होता mRNA आणि दॅट गिव्ह राईज टू फिनाइलॅलेनिन. तर आज आपल्याला माहिती आहे 3 यू जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याचं रूपांतर फिनाइल ॲलेनिन मध्ये होतं, तर त्याला फिनाइल ॲलेनिन हा प्रोटीन मिळाला. त्यानंतर डॉक्टर हरगोबिंद खुराना यांनी आर्टिफिशियली सिंथेसाइज केला mRNA लॅब मध्ये आणि तो त्यांनी एका ठराविक डुप्लिकेट्स मध्ये बनवला. म्हणजे त्यांनी CUC, UCU, CUC आणि UCU असे डुप्लिकेट्स मध्ये त्यांनी एक सिक्वेन्स बनवला, ज्याचं रूपांतर ल्युसिन आणि सेरिन मध्ये झालं. सो ल्युसिन सेरिन असा एक अमायनो ऍसिडचा सिक्वेन्स त्यांना मिळाला. आणि फायनली निरेनबर्ग, मॅथाई आणि ओक्वा यांनी टोटल ऑल 64 कोडॉन्स जे असतात जेनेटिक कोड्स मध्ये ते डिस्कवर केले. तर मित्रांनो, जेव्हा रेप्लिकेशन होतो आणि ट्रान्सक्रिप्शन होतो त्यावेळी एक्झॅक्ट कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड जो असतो तसाच्या तसा कॉपी केला जातो आणि त्याला कॉम्प्लिमेंटरी प्रिन्सिपल असं म्हणलं जातं. पण जेव्हा ट्रान्सलेशन होतं, जेव्हा त्या mRNAचं एका प्रोटीन मध्ये रूपांतर होतं, त्यावेळी कॉम्प्लिमेंटरी प्रिन्सिपल हा वर्क होत नाही. कारण की mRNA जो असतो त्याचा आपण प्रोटीन मध्ये कन्वर्ट करतोय, विच इज नॉट कॉम्प्लिमेंटरी. काही कोड्स जे असतात, कोडॉन्स ज्याला म्हणतो आपण, ट्रिपलेट कोडॉन आपण बघितलंय की ट्रिपलेट कोडॉन्स असतात. तर हे जे ट्रिपलेट कोडॉन्स आहे यांचं रूपांतर एक ट्रिपलेट कोडॉनचा एका अमायनो ऍसिड मध्ये होतं. सो इकडे कॉम्प्लिमेंटरी प्रिन्सिपल वर्क होत नाही. तर मित्रांनो, जर आपण एक न्यूक्लिक ऍसिड घेतला आणि न्यूक्लिक ऍसिड मध्ये आपण काही चेंजेस केले तर ते अमायनो ऍसिड लेवल वरती चेंजेस होतील.
म्हणजे प्रोटीन मध्ये अल्टिमेटली चेंजेस होतील आणि तो जो प्रोटीन आहे त्याची जी ऍक्टिव्हिटी होती, एका कॅटलिटिक ऍक्टिव्हिटी होती, ती जाऊ पण शकते किंवा एनहान्स पण होऊ शकते, वाढू पण शकते. सो न्यूक्लिक ऍसिड मध्ये काही बदल केले आपण, काही न्यूक्लियोटाइड्स काढले किंवा घातले किंवा एक्स्ट्रा एक पूर्ण सेट टाकला, तर हा जो चेंज आहे आपल्याला तो एका प्रोटीन लेवल वरती आपल्याला बघायला मिळेल. आता जेनेटिक कोड विषय आपण बोलूया. हा एक जेनेटिक कोडची डिक्शनरी आहे आणि वेगवेगळे ट्रिपलेट कोडॉन्स आपल्याला इकडे बघायला मिळतील. सो हे ट्रिपलेट कोडॉन्स आहे आणि ह्या ट्रिपलेट कोडॉन्सचा जो कोड आहे, जो अमायनो ऍसिड करस्पॉन्डिंग अमायनो ऍसिड आहे, ते इकडे दिलेले आहेत. सो यू 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 जसं आपण बघितलं एक होमोपॉलिमर आहे आणि त्याचं रूपांतर एका फिनाइल ॲलेनिन मध्ये होतं. ल्युसिनचं CUU, CUC, CUA आणि CUG हे चारही ल्युसिनला कोड करतात. तर जेनेटिक कोडचे काही कॅरेक्टरिस्टिक्स असतात ते आपण बघून घेऊया आता काय आहेत ते. हा, जेनेटिक कोड हा एक ट्रिपलेट कोड आहे, म्हणजे 3 न्यूक्लियोटाइड्स विल गिव्ह राइज टू 1 अमायनो ऍसिड. 3 न्यूक्लियोटाइडचं रूपांतर एका अमायनो ऍसिड मध्ये होईल. 4 नाही, 2 नाही किंवा 1 नाही, फक्त 3 न्यूक्लियोटाइडचं रूपांतर एक अमायनो ऍसिड्स मध्ये होईल. दुसरा एक जेनेटिक कोड हॅज डिस्टिंक्ट पोलॅरिटी. जसं डीएनए मध्ये एक पोलॅरिटी असते 5 प्राइम टू 3 प्राइम, तसं जेनेटिक कोड जेव्हा एमआरएनए मधनं प्रोटीन्स बनत असतो रायबोसोम पासून, तेव्हा त्याला पण एक पोलॅरिटी असते, दॅट इज 5 प्राइम टू 3 प्राइम. सो 5 प्राइम टू 3 प्राइमच ट्रान्सलेशन सुद्धा होतं आणि त्याचं प्रोटीनचं रूपांतर त्या एमआरएनएचं प्रोटीन मध्ये रूपांतर होतं, ना की 3 प्राइम टू 5 प्राइम. जेनेटिक कोड इज नॉन ओव्हरलॅपिंग. नॉन ओव्हरलॅपिंग म्हणजे हे 3 कोडॉन्स एक अमायनो ऍसिडला पुढे जाऊन रूपांतर देईल. तर हा जो 3 कोडॉन आहे त्यामध्ये स्पेस नाहीये, म्हणजे ओव्हरलॅपिंग नाही होते किंवा एक कोडॉन मध्ये 2 अमायनो ऍसिड्स होऊ नाही शकत. सो हे डिस्टिंक्टली अरेंज्ड असतात आणि ओव्हरलॅपिंग नसतात, एकावर एक अरेंज नसतात. जेनेटिक कोड इज कॉमालेस. कॉमालेस म्हणजे हे एक पूर्ण स्ट्रेच ऑफ डीएनए असतो, स्ट्रेच ऑफ एमआरएनए असतो, त्यामध्ये कॉमा नसतो, स्पेस नसतो, काय नसतं. सो यू 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 आपण फक्त आपल्या क्लॅरिटीसाठी त्यामध्ये स्पेस इंट्रोड्यूस करतो जेव्हा आपण एक ट्रिपलेट कोडॉन लिहितो, पण त्यामध्ये काही स्पेस किंवा कॉमा असं काही गोष्टी नसतात. जेनेटिक कोड इज डिजेनेरेसी. म्हणजे जर इकडे आपण बघितलं फिनाइलॅलिनला 2 असे कोडॉन्स आहेत जे सेम फिनाइलॅलिनला कोड करतात. सिस्टीनला 2 असे कोडॉन्स आहेत जे सिस्टीनला कोड करतात. ल्युसिनला 4 असे कोडॉन्स आहेत जे ल्युसिनला कोड करतात. म्हणजे हा जो डिजेनरेसीचा कोड आहे हा ऍक्ट करतो अकॉर्डिंग टू वॉबल हायपोथेसिस. तुम्ही इकडे बघू शकता ल्युसिनला पहिले जे 2 कोडॉन्स आहेत CU हे सगळ्यामध्ये कॉमन आहे, फक्त तिसरा वाला जो आहे, थर्ड वाला लास्ट डिजिट, तो चेंज झालेला आहे. तसंच इकडे आर्जिनिन मध्ये पाहू शकता पहिले जे 2 डिजिट्स आहेत CG हे सगळे कॉमन आहे, तिसरा जो आहे तो चेंज झालाय, तर याला डिजेनेरेसी असं म्हणलं जातं. जेनेटिक कोड इज युनिव्हर्सल. याचा अर्थ असा होतो की हा प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये, पृथ्वी तलावरती प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये हाच जेनेटिक कोड राहील. जसं इकडे आपण बघू शकतो CU हा सेरिनचा कोडॉन आहे आणि प्रोलिनचा CCU आहे. तर ऑर्गॅनिझम टू ऑर्गॅनिझम हा चेंज होत नाही. माणसांमध्ये CCU प्रोलिनलाच कोड करणार आणि मांजरीमध्ये किंवा कुत्र्यामध्ये किंवा इन्सेक्ट मध्ये, कुठल्या बॅक्टेरियामध्ये CCU हा प्रोलिनलाच कोड करणार, हा सेरिनला कोड नाही करणार. तर याला म्हणतात युनिव्हर्सॅलिटी, म्हणजे प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये हा एकच कोड राहील. नेक्स्ट आहे जेनेटिक कोड इज नॉन एम्बिगस. याचा अर्थ असा होतो की एक कोडॉन जो आहे तो एकाच अमायनो ऍसिडला रूपांतर देणार. एक कोडॉन 2 अमायनो ऍसिड मध्ये रूपांतर होऊ नाही शकत. जसं CCU आहे तो प्रोलिनलाच कोड करणार
आणि तो सेरिनला करणार नाही. नेक्स्ट इज इनिशिएशन कोडॉन आणि टर्मिनेशन कोडॉन. आता जेव्हा mRNA स्टार्ट होतो तो इनिशियली RNA पॉलिमरेज पहिला जो सिक्वेन्स असतो तो AUG असतो, दॅट इज मिथिओनाइन. हा, सो AUG प्रत्येक mRNA मध्ये स्टार्ट कोडॉन जो असतो तो AUG असतो आणि दॅट कोड्स फॉर मिथिओनाइन आणि त्याला इनिशिएशन कोडॉन असं म्हणलं जातं. आणि एक टर्मिनेशन कोडॉन असतो जिथं टर्मिनेट होतो ट्रान्सक्रिप्शन आणि त्याला काही कोडॉन्स असतात जसे इकडे आपण दिल्यात UAA, UAG आणि UGA. हे तिन्ही स्टॉप कोडॉन आहे. हे कुठे पण एका सिक्वेन्स मध्ये आल्यानंतर तिकडे RNA पॉलिमरेज डिसोशिएट होतो आणि ट्रान्सक्रिप्शन स्टॉप होऊन जातं ॲज वेल एज ट्रान्सलेशन स्टॉप होतं आणि तो कुठल्याही अमायनो ऍसिडला कोड होत नाही. म्हणजे तो शेवटी जर असेल UAA तर तिकडे काही अमायनो ऍसिड अटॅच होणार नाही. आणि लास्ट कोडॉन आणि अँटी कोडॉन. कोडॉन म्हणजे जो mRNA वरती असतो त्याला कोडॉन म्हणलं जातं आणि जो tRNA वरती असतो त्याला अँटी कोडॉन म्हणलं जातं. तर tRNA अमायनो ऍसिड आणत असतात रायबोझोम कडे आणि त्याला त्याच्या कॉम्प्लिमेंटरी अँटी कोडॉन असतो. सो कोडॉन जर सपोज AUG असला तर अँटी कोडॉन UAC असणार. म्युटेशन आणि जेनेटिक कोड. तर म्युटेशन काय असतं नक्की? तर म्युटेशन म्हणजे सिंपल टर्म्स मध्ये चेंज इन DNA सिक्वेन्स. DNA लेवलला काही चेंजेस झाले तर पुढे जाऊन त्याचं प्रोटीन चेंज होईल आणि पुढे जाऊन अल्टिमेटली त्याचा जो कॅरेक्टर आहे, जो ट्रेट आहे त्यामध्ये काही चेंजेस होतील आणि याला म्युटेशन असं म्हणलं जातं. आणि म्युटेशन जो आहे तो एक रॉ मटेरियल आहे एव्होल्युशनला. म्हणजे जेव्हा एका माकडाचं रूपांतर माणसामध्ये झालं म्हणजे त्यामध्ये काही चेंजेस झाले DNA लेवलला, काही डिलिशन झाले, काही इन्सर्शन झाले, ज्यामुळे एव्होल्युशन मध्ये माकडाचा माणूस झाला. जर हेच म्युटेशन झालं नसतं तर माकड तो माकडच राहिला असता आणि माणसामध्ये त्याचं रूपांतर नसतं झालं. म्हणून एव्होल्युशन मध्ये हे जे म्युटेशन्स आहेत हे फार गरजेचे असतात. आता वेगवेगळे प्रकारचे म्युटेशन्स असतात ते आपण बघून घेऊ. त्यामध्ये डिलिशन पण होऊ शकतो, एक एंटायर सेगमेंट जो आहे तो डिलीट पण होऊ शकतो, एक इन्सर्शन म्हणजे एक पूर्ण एक DNA सेगमेंट इन्सर्ट पण होऊ शकतो क्रोमोझोम मध्ये, तर त्याला अल्टरेशन होऊ शकतो आणि ते दॅट विल गिव्स राईज टू म्युटेशन. आता म्युटेशन सिंगल बेस पेअर म्युटेशन पण असतात काहींमध्ये, जसं आपण इकडे सिकल सेल ॲनेमिया घेऊयात. सिकल सेल ॲनेमिया मध्ये तुम्ही इकडे बघू शकता हा नॉर्मल हेमोग्लोबिन आहे. सिकल सेल ॲनेमिया मध्ये जे RBCs असतात ते सिकल शेप मध्ये असतात, पूर्ण नसतात आणि त्याच्यामुळे त्याच्या मॉर्फोलॉजी मध्ये ते जो ब्लड फ्लो आहे त्यांचा तो अल्टर होतो, तो ब्लॉक होतो. तर त्याचं कारण हे आहे की एक पूर्ण एंटायर DNA सेगमेंट जर घेतला तुम्ही नॉर्मल हेमोग्लोबिनचा तर एक सेगमेंट मध्ये CTT असतो नॉर्मली. तोच म्युटेटेड हेमोग्लोबिन मध्ये हा जो T दिसतोय त्याच्या जागी A इन्सर्ट झालेला आहे. T च्या जागी A इन्सर्ट झाल्यामुळे त्या अमायनो ऍसिड जो ग्लुटामिन कोड करत होता त्याचं व्हॅलिन मध्ये कन्व्हर्जन झालं आणि या एका अमायनो ऍसिडच्या चेंजमुळे त्यांची जी RBC ची मॉर्फोलॉजी आहे ती चेंज झाली आणि याला सिंगल पॉइंट म्युटेशन्स असं म्हणलं जातं. तर काही असे असतात जसे डिलिशन और इन्सर्शन ऑफ बेस. तर काहींमध्ये सिंगल बेस पेअर डिलिशन मध्ये हा एक अमायनो ऍसिड जो एक न्यूक्लियोटाइड जो आहे तो डिलीट ही होऊ शकतो आणि तो सगळ्यात मोठा धोकादायक असतो. सिंगल बेस पेअर म्युटेशन झाल्यानंतर कंप्लीट फ्रेम शिफ्ट म्युटेशन होऊ शकतो. तर ते कसं होऊ शकतं मी तुम्हाला इकडे दाखवतो. जर इकडे आता मिथिओनाइन, लायसिन आणि हिस्टिडीन आहे इकडे, ओके, तुम्ही इकडे बघू शकता. तर यामध्ये तुम्ही एक जो न्यूक्लियोटाइड आहे इकडे U, हा जो न्यूक्लियोटाइड आहे हा जर डिलीट केला तर हा जो अमायनो ऍसिड आहे कम्प्लिटली इथून पुढचे जे अमायनो ऍसिड आहे ते कम्प्लिटली चेंज होऊ शकतात किंवा एक स्टॉप कोडॉन पण येऊ शकतो. जसं इकडे U काढल्यानंतर हा पूर्ण एंटायर फ्रेम शिफ्ट झालाय
आणि त्यामुळे एक स्टॉप कोडॉन इन्सर्ट झालेला आहे जो की पहिला नव्हता. तर फ्रेम शिफ्ट म्युटेशन जे असतात ते फार खतरनाक असू शकतात. this लास्ट आहे इन्सर्शन और डिलिशन ऑफ थ्री और मल्टिपल थ्री बेसेस. आता समजा हा जो अमायनो ऍसिड आहे लायसिन, हा AAC आहे. तर हा तिन्ही सॉरी अमायनो ऍसिड नाही, न्यूक्लियोटाइड. सर हा तिन्ही जो न्यूक्लियोटाइड आहेत AAC, तर हे एंटायर सेट काढून टाकला तर त्यामध्ये फ्रेम शिफ्ट म्युटेशन होणार नाही. फक्त लायसिन बाहेर जाईल आणि फिनाइल ग्लायसिन, आयसोल्युसिन हे सगळे तसेच राहतील, त्यामध्ये काय बदल होणार नाही. तर जो अमायनो ऍसिड लेवल एक अमायनो ऍसिड बाहेर निघाला तर तो एंटायर प्रोटीन जो आहे त्याची जी ऍक्टिव्हिटी आहे ती राहू पण शकते मेजॉरिटी ऑफ द केसेस मध्ये, किंवा जाऊ पण शकते, ते सांगता येत नाही. पण त्याच्यामुळे जास्त नुकसान होणार नाही. तर आता आपण ट्रान्सलेशन ही जी प्रोसेस आहे प्रोडक्शन ऑफ प्रोटीन्स, mRNA मॉलिक्यूल मधनं जेव्हा प्रोटीन बनतो त्या प्रोसेसला आपण ट्रान्सलेशन असं म्हणतो. तर ट्रान्सलेशन चे जे फॅक्टरीज असतात, म्हणजे ट्रान्सलेशन जे घडवून आणतात mRNA पासून प्रोटीन जो बनतो त्याला रायबोझोम असं म्हणलं जातं. तर तुम्ही इकडे बघू शकता, हा एक रायबोझोम आहे. रायबोझोमचे दोन पार्ट्स असतात, एक लार्ज सब युनिट असतो आणि एक स्मॉल सब युनिट असतो. स्मॉल सब युनिट बाइंड होतो mRNA ला आणि लार्ज सब युनिट मग नंतर येतो. सो हे जे दोन पार्ट्स आहेत स्मॉल सब युनिट आणि लार्ज सब युनिट, हे सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट असतात. मग जेव्हा DNA चं रूपांतर mRNA मध्ये होतं, तो mRNA न्यूक्लियसच्या बाहेर येतो. न्यूक्लियसच्या बाहेर आल्यानंतर स्मॉल सब युनिट पहिला त्याला अटॅच होतो आणि मग मोठा सब युनिट येतो, लार्ज सब युनिट. हे जेव्हा एकत्र आल्यानंतर पुढची प्रोसेस चालू होते. जेव्हा हे दोघं एकत्र येतात तेव्हा Mg प्लस आयन्स जे असतात, मॅग्नेशियम आयन्स, ते त्याची गरजता असते. म्हणजे Mg प्लस आयन्स असेल तर दोघं एकत्र येतील, नसेल तर नाही येणार. ओके. सो DNA आणि प्रोटीनच्या मध्यंतरी जो असतो तो mRNA असतो. mRNA चं काम जे असतं ते असतं प्रोटीन सिंथेसिस करणं. प्रोटीन सिंथेसिस चा जो प्रोसेस आहे त्यामध्ये जे गरजेचे गोष्टी आहेत ते म्हणजे अमायनो ऍसिड्स. अमायनो ऍसिड्स हे बिल्डिंग ब्लॉक आहे प्रोटीनचे आणि हे सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट असतात. मग mRNA जो DNA च कॉपी करून आलेला असतो बाहेर न्यूक्लियसच्या. tRNA, tRNA हा एक अडॅप्टर मॉलिक्यूल असतो. रायबोझोमच्या मध्ये अशी काय इनहेरिटंट कॅपॅसिटी नसती की तो डायरेक्टली mRNA रीड करू शकतो. त्याला रीड करण्यासाठी अडॅप्टर मॉलिक्यूल लागत असतो आणि तो म्हणजे tRNA असतो. tRNA मध्ये अँटीकोडॉन्स असतात जे मॅच होतात mRNA शी. mRNA शी तो मॅच झाल्यानंतर ते अटॅच होतात आणि त्यांच्यावरती जो अमायनो ऍसिड असतो तो ट्रान्सफर होतो ग्रोइंग पेप्टाइड वरती. सो अमायनो ऍसिड प्रत्येक अमायनो ऍसिड साठी एक वेगळा tRNA असतो. सो 20 अमायनो ऍसिड आहेत तर 20 tRNA असतील, त्यापेक्षा जास्तही असतात कारण की जास्त कोडॉन्स असतात. आपण जसं बघितलं आयसोल्युसिनला 2 कोडॉन्स असतात, तर 2 अडॅप्टर मॉलिक्यूल असू शकतात. त्याच्या व्यतिरिक्त ATP हा एक पॉवर एनर्जी, जी एनर्जी लागत असते पेप्टाइड बॉन्ड फॉर्मेशन साठी, ती एक गरजेची असते. Mg मॅग्नेशियम आयन्स मी बोललो तुम्हाला स्मॉल सब युनिट आणि बिग सब युनिटला अटॅच होण्यासाठी मॅग्नेशियम आयन्स लागतात. काही एन्झाइम्स असतात आणि काही रिलीजिंग फॅक्टर्स असतात. आता रायबोझोम जो असतो, तुम्ही ह्याला एक फॅक्टरी म्हणू शकता, प्रोटीन सिंथेसिसची एक फॅक्टरी बोलू शकता. तर त्यामध्ये काय होतं, हा जो मोठा सब युनिट तुम्हाला दिसतोय ह्याच्यावरती वरच्या साईडला लार्ज सब युनिटला ही जी पेप्टाइड ग्रो होताना दिसतीये ही प्रोटीन्सची आहे. ही प्रत्येक मॉलिक्युल्स हे अमायनो ऍसिड्स आहे आणि एकमेकांना पेप्टाइड बॉन्डनी अटॅच झालेले आहेत. हे वाढत जातात, जसं जसं mRNA रीड होत जातो तसा तसा tRNA येत राहतो आणि एक पेप्टाइड वाढत जाते. ही पेप्टाइड इनिशियली अनफोल्डेड असते, नंतर त्याचं एक प्रॉपर फोल्डिंग होतं आणि त्याचं रूपांतर एक चांगल्या स्ट्रक्चरल आणि ऍक्टिव्हेटेड प्रोटीन मध्ये होऊन जातं. आता तुम्ही जर रायबोझोम साइट बघितली, रायबोझोमला 4 प्रकारचे साइट असतात. त्यातली एक जी साइट असते त्या साइटला mRNA अटॅच होतो. बाकीचे 3 जे असतात ते tRNA अटॅचमेंट साइट असतात.
म्हणजे टीआरएनए ए साईटला येतो, पी साईटला त्याचं ऍडिशन होतं आणि ई साईटला तो रिलीज होतो. सो ए जो आहे पेप्टिडिल टीआरएनए साईट आहे, ए जो आहे अमायनो ऍसिड टीआरएनए साईट आहे, पी जो आहे पेप्टिडिल टीआरएनए साईट आहे, इथं पेप्टाइड बॉन्ड फॉर्मेशन होतं आणि ई जो आहे एक्झिट साईट आहे, इथून निघून जातो. सो असे 3 साईट असतात रायबोझोम मध्ये. तर मित्रांनो आता ही जी प्रोसेस आहे ट्रान्सलेशनची आपण ही जाणून घेऊया. आता ट्रान्सलेशन मध्ये 3 स्टेप्स असतात. पहिला जो असतो इनिशिएशन, दुसरा एलॉंगेशन आणि तिसरा टर्मिनेशन. हे सेम आहे ट्रान्सक्रिप्शन मध्ये पण. ट्रान्सक्रिप्शन मध्ये पण इनिशिएशन, एलॉंगेशन आणि टर्मिनेशन होतं आणि ट्रान्सलेशन मध्ये ह्यामध्ये पण इनिशिएशन, एलॉंगेशन आणि टर्मिनेशन होतं. पण हे वेगवेगळे आहेत. तिकडे वेगळे प्रोसेस होती आणि इकडे वेगळी प्रोसेस होते. तर पहिली जी स्टेप आहे इनिशिएशन ही बघून घेऊया. इनिशिएशन मध्ये mRNA जो न्यूक्लियसच्या बाहेर आलाय, आता तो अटॅच होतो सर्वात पहिली स्मॉल सब युनिटला, रायबोझोमच्या स्मॉल सब युनिटला तो अटॅच होतो आणि तो अटॅच होतो पहिल्या साईटवरती 5 प्राइम एंडला. 5 प्राइम एंडला AUG जो स्टार्ट कोडॉन असतो, इनिशिएटर कोडॉन म्हणतो आपण, तो बाइंड होतो आणि सर्वात पहिले येतो इनिशिएटर टीआरएनए. इनिशिएटर टीआरएनए जो असतो तो मिथिओनाइन असतो. सो त्या टीआरएनए वरती मिथिओनाइन हा अमायनो ऍसिड प्रेझेंट असतो आणि हा ऍक्टिव्हेटेड असतो. सो पहिला ऍक्टिव्हेशन गरजेचं असतं टीआरएनएच्या, अमायनो ऍसिडचं ऍक्टिव्हेशन गरजेचं असतं आणि ऍक्टिव्हेशन साठी एटीपी गरजेचा असतो. एटीपी मुळे तो ऍक्टिव्हेट होतो आणि बाइंड होतो स्मॉल युनिटला. लार्ज सब युनिट मग अटॅच होतो. आता पहिला जो जसं मी बोललो 3 साइट्स असतात, ई साइट, पी साइट आणि ए साइट. ए साइटला अटॅच होतात, पी साइटला पेप्टिड बॉन्ड फॉर्मेशन होतं पी आणि ए साइट मध्ये आणि ई साइटला एक्झिट होतो टीआरएनए. पण पहिला जो इनिशिएटर अमायनो ऍसिड असतो, इनिशिएटेड अडॅप्टर टीआरएनए मॉलिक्यूल असतो, तो डायरेक्टली पी साइटला येतो इन्स्टेड ऑफ ए साइट. पी साइटला आल्यानंतर तो मूव्ह होतो पुढे आणि दुसरा जो ए वेकंट असतो तिकडे दुसरा टीआरएनए मॉलिक्यूल येतो आणि त्या दोघांमध्ये अमायनो ऍसिड बॉन्ड फॉर्मेशन होतं. दुसरी जी स्टेप आहे त्याला एलॉंगेशन असं म्हणलं जातं किंवा एलॉंगेशन ऑफ पॉलिपेप्टाइड. पॉलिपेप्टाइडची जी चेन आहे ती एलॉंगेट होत जाते, एक एक अमायनो ऍसिड अटॅच होत जातात आणि ती मोठी होत जाते, ग्रो होत जाते. तर इनिशिएशन मध्ये आपण बघितलं पी साइटला टीआरएनए अटॅच झालाय, तर हे 3 स्टेप मध्ये होतं एलॉंगेशन. पहिला जो एक कोडॉन रेकग्निशन, पेप्टाइड बॉन्ड फॉर्मेशन आणि ट्रान्सलोकेशन. कोडॉन रेकग्निशन मध्ये एक टीआरएनए येतो जो अटॅच होतो कोडॉनला. आपल्याला माहिती आहे टीआरएनएला अँटी कोडॉन्स असतात, ते मॅच होतात mRNAच्या कोडॉनशी. सर इकडे मिथिओनाइनचा जो कोडॉन असेल तो त्याचा मागच्या स्टेप मध्ये बघू. हा, मिथिओनाइनला जो इनिशिएटर कोडॉन आहे तो AUG असतो. AUG असेल तर दुसरा जो कोडॉन आहे अँटी कोडॉन UAC हा अटॅच होतो. सो UAC जो असतो तो प्रेझेंट असतो टीआरएनए वरती आणि तो अटॅच होतो mRNA ला. एकदा का तो अटॅच झाल्यानंतर एक पेप्टाइड बॉन्ड फॉर्मेशन होतो. पेप्टाइड बॉन्ड फॉर्मेशन जो होतो तो पी साइटच्या टीआरएनए आणि ए साइटच्या टीआरएनए मध्ये होतो. एकदा पेप्टाइड बॉन्ड फॉर्मेशन झाल्यानंतर तो पुढे ट्रान्सलोकेट होतो. ट्रान्सलोकेशन ही थर्ड स्टेप आहे आणि ट्रान्सलोकेशन मध्ये हा जो पी साइट वरती आहे टीआरएनए तो ट्रान्सलोकेट होऊन पुढे जातो ई साइट वरती आणि हा जो पेप्टाइड आहे अमायनो ऍसिड आहे तो पुढे ग्रो होत राहतो. तिसरा जो स्टेप आहे टर्मिनेशन. टर्मिनेशन मध्ये एक साइट असते ज्याला आपण टर्मिनेशन साइट म्हणतो आणि त्या साइट वरती एक स्टॉप कोडॉन असतो. जसं आपण मागे बघितलं होतं स्टॉप कोडॉन UAA, UAG आणि UGA हे 3 प्रकारचे स्टॉप कोडॉन असतात. जसे हे स्टॉप कोडॉन्स एन्काउंटर होतात रायबोझोमला, तिकडे कुठलाही टीआरएनए मॉलिक्यूल नसतो, कारण की टीआरएनए मॉलिक्यूल बनलेलाच नसतो स्टॉप कोडॉनला अटॅच होण्यासाठी. सो तिकडे टर्मिनेशन होतं. इन्स्टेड ऑफ टीआरएनए मॉलिक्यूल तिकडे रिलीजिंग फॅक्टर्स अटॅच होतात आणि तो जो mRNA आहे आणि तो ग्रोइंग पॉलिपेप्टाइड आहे ते रिलीज होतात सायटोप्लाझम मध्ये. mRNA जो असतो ऍज सून ऍज तो रिलीज होतो रायबोझोम नंतर तो न्यूक्लियसेसनी क्लीव्ह होऊन जातो आणि तो एक शॉर्ट लिव्ड असतो.
आणखीन एक गरजेची गोष्ट म्हणजे mRNA जो असतो त्याला 5 प्राइम एंडला आणि 3 प्राइम एंडला काही असे सिक्वेन्सेस असतात ज्याला अनट्रान्सलेटेड रिजन्स म्हणतो. हे 5 प्राइमला पण असतात आणि 3 प्राइमला असतात. त्याला 5 प्राइम UTR आणि 3 प्राइम UTR रिस्पेक्टिव्हली असं म्हणलं जातं. सो हे गरजेचे असतात एक एफिशियंट ट्रान्सलेशन प्रोसेससाठी. तर मित्रांनो, आता आपण पाहिलं की ट्रान्सलेशन मध्ये एक मॉलिक्यूल असतो ज्याला tRNA म्हणतो आणि तो अमायनो ऍसिड्स घेऊन येतो आणि अटॅच होतो रायबोसोमला. सर सो अमायनो ऍसिड्स जे असतात यांमध्ये काही इनहेरिटंट कॅपॅसिटी नसते की ते डायरेक्टली कोडॉन रेकग्नाइज करू शकतात. त्यासाठी एक अडॅप्टर मॉलिक्यूल लागतो. जसं हा एक अडॅप्टर मॉलिक्यूल आहे आणि याला tRNA असं म्हणलं जातं. ह्याच्या खालच्या बाजूला अँटीकोडॉन असतात जे रेकग्नाइज करतात mRNA ला आणि हा जो अमायनो ऍसिड आहे त्यांच्यावरती जो ऍक्टिव्हेट झालेला अमायनो ऍसिड आहे हा पॉलीपेप्टाइडला अटॅच होत राहतो आणि तो ग्रो होत राहतो. तर ह्याचं जे क्लोवर लीफ स्ट्रक्चर आहे आपण जाणून घेऊया. जर तुम्ही ह्याचं 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर ऍक्च्युअल 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर बघितला तर एक एल शेपचा दिसेल, असा इन्व्हर्टेड एल, उलटा एल शेपचा दिसेल. पण सिम्प्लिसिटीसाठी आणि वेगवेगळे डोमेन्स आणि स्ट्रक्चर्स बघण्यासाठी आपण एक असा सिंपल डायग्राम इथे दाखवला आहे, एक स्कीमॅटिक रिप्रेझेंटेशन. तर हे जे वेगवेगळे साइट्स असतात आणि वरच्या साईडला एक CCA बेसिस असतात जे अनपेअर्ड असतात आणि त्याला एक अमायनो ऍसिड अटॅच असतात. तर आपल्याला माहिती आहे 20 अमायनो ऍसिड्स असतात सेलमध्ये. तर प्रत्येक 20 अमायनो ऍसिडला 20 वेगवेगळे tRNA मॉलिक्युल्स असतात. त्याच्या ऑपोजिट साइडला हा एक अँटीकोडॉन लूप असतो आणि हा जो अँटीकोडॉन लूप आहे हा कॉम्प्लिमेंटरी असतो, म्हणजे ऑपोजिट ओरिएंटेशन मध्ये असतो कोडॉनच्या. हा जो mRNA आहे त्याला कोडॉन म्हटलं जातं आणि त्याचा अँटीकोडॉन जो असतो तो tRNA वरती प्रेझेंट असतो. आता पहिला जो अमायनो ऍसिड अटॅच होतो रायबोसोमला त्याला इनिशिएटर tRNA म्हणलं जातं आणि त्यावरती मिथिओनाइन अमायनो ऍसिड असतो. सो कुठल्याही जीन मध्ये कुठलाही जीन जेव्हा ट्रान्सक्राईब होतो, ट्रान्सलेट होत असतो, ट्रान्सलेशनच्या वेळेस पहिला जो अमायनो ऍसिड असतो तो इनिशिएटर tRNA विथ मिथिओनाइन असतो आणि स्टॉप कोडॉन्स जे असतात जेव्हा टर्मिनेट होतं ट्रान्सलेशन, स्टॉप कोडॉन्स जे असतात त्या स्टॉप कोडॉन साठी त्याचे ऑपोजिट अँटीकोडॉन असणारे tRNA ऍबसेंट असतो. तर मित्रांनो, ही जी ट्रान्सलेशनची प्रोसेस आहे आपण एक व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. हा एक ॲनिमेटेड व्हिडिओ आहे. सर्वात पहिली हा एक मेसेंजर RNA जो बाहेर निघालाय न्यूक्लियसच्या आणि हा एक प्रोसेस्ड आहे. त्यामधनं इंट्रॉन्स काढलेत आणि एक्झॉन्स एकमेकांना अटॅच झालेत. पहिल्यांदा तो स्मॉल सबयुनिटला अटॅच होतो, नंतर बिगर सबयुनिट, लार्ज सबयुनिट अटॅच होते आणि पहिला tRNA अटॅच होतो. पहिला tRNA जो असतो त्याच्यावरती अमायनो ऍसिड हा आहे आणि त्याच्या ऑपोजिट साइडला हा अँटीकोडॉन लूप आहे जो रेकग्नाइज करतो mRNA चे कोड्स. हा असा अटॅच होत राहतो आणि पेप्टाइड बॉन्ड फॉर्म होत राहते जो P साइट आणि A साइटच्या मध्ये असतो tRNA आणि E साइट मधनं तो निघत राहतो. सो असा एक पेप्टाइड रायबोसोमच्या लार्जर सबयुनिट मधनं बाहेर अशी निघत राहते. इनिशियली ती अनफोल्डेड असते, नंतर त्यामध्ये फोल्डिंग होऊन प्रॉपर एक 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर बनतो आणि त्याला आपण प्रोटीन असं म्हणतो.